मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्मान्य विजयदादा कोलते प्रास्ताविकातून आपलं मनोगत व्यक्त करतील। 28व्या आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक सुलख खुटवड, आजच्या संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याच्या अरे बाळा माणसाप्रमाणे अलीकडे पलीकडे कर ना, घ्या आवाज खाली, नवीनच आहेस। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, स्वागताध्यक्ष डॉक्टर विनायक खाडे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीपराव निरगुडे, आत्रे प्रतिष्ठानचे सचिव शांताराम बापू पोमन, सहसचिव बंडूकाका जगताप, आमचे ज्येष्ठ विधिज्ञ माजी अध्यक्ष साहित्य परिषदेचे आणि नियामक मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे, दत्ताबा चव्हाण, गौरव कोलते, व्यासपीठावर बसलेले सगळेच मान्यवर, समोर बसलेले आमचे भाऊसाहेब प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक सर, श्यामाप्पा, न्यायाधीश आमचे पाटील सर, तानाजी अण्णा, प्राचार्य, आवर्जून शिरूरून आलेले सुरेश थोरात। खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या चांबलीवरून आवर्जून 10 लोक आलेले आहेत। तुमचं मी अभिनंदन करतो की राजाबापू या पद्धतीची आवड तुम्ही निर्माण केली, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो। मुळातच साहित्य परिषद आणि आचार्य यात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रम आपण करतो। अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने केलं आणि ते यशस्वी केलं। याच्यात वेगळं सर्टिफिकेट पुन्हा आमच्या कार्याचं देण्याची आवश्यकता आहे असं काही मला वाटत नाही। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मार्फत कवी कुसुमराजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन करतो। 15 ऑक्टोबरला APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाचन प्रेरणा दिन आपण करतो आणि महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेण्याचं काम बाबूसाहेब आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करतो। मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या अंतर्गत ज्या शाखा येतात त्या सगळ्या शाखांच्यामध्ये सलग 3 वेळा अधिक विद्यार्थी बसवण्याचा मान आपल्या साहित्य परिषदेला मिळालेला आहे। खरं तर डॉक्टर श्री सतीश पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे। ही साहित्य संमेलनं मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपण करीत असतो। कविवर्य माधव जुलियन यांनी असं म्हटलंय, मराठी अशी आमुची मायेबोली, जरी आज ती राष्ट्रभाषा नशे, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी। मराठी भाषेचं महत्त्व आपल्या घराघरामध्ये आपल्याला पोचवायचं आहे। सिगमंड फ्राईड नावाच्या मनोवैज्ञानिकाने लिहिले 150 वर्षापूर्वी की मुलांच्या मनावर जर काही संस्कार व्हायचे असतील तर साधारणतः 8वी 9वी 10वी पर्यंत 14 वर्षाच्या पूर्वी त्याच्या मेंदूची वाढ होते, बुद्धिमत्तेचा विस्तार होतो। आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की लहान मुलं त्यांच्यावर कसे संस्कार होतील मराठी भाषेचे आपल्याला घराघरामध्ये पाहावं लागेल। मध्ये थोडासा वाद सुरू झाला, इंग्रजीच्याबद्दल दुमत नाही, मराठी आपली मातृभाषा आहे ती शिकलीच पाहिजे, हिंदी शिकावं की नाही शिकावं याच्यात दुमत झालं। पण मला साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावाळकर यांचे आभार मानायचे। त्यांनी सुंदर तोडगा सुचवला की मुलांच्या बुद्धिमत्तेचा जो विकास होतोय 5वी पर्यंत 4थी पर्यंत त्याच्यात मराठी शिकू द्या, 5वी नंतर त्यांना इंग्रजी मराठी हिंदी भाषेचं स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही। आपल्या समोर तो प्रश्न आहे, इथं आलेल्या प्रत्येकाला ते आता भेडसावतंय। यातले अनेक जण चुलते झालेत, वडील झालेत, आजोबा झालेत, घरामध्ये काय चित्र आहे की आपली मुलं आपले नातू आता मराठी बोलत नाहीत, मराठी बोलतात उषाताई, आपण त्यांच्याशी बोलतो म्हणून, पण ते लिहू शकत नाहीत, ते वाचू शकत नाहीत। आणि मग एका बाजूला मराठी अशी आमुची मायेबोली म्हणत असताना तिला जरी अभिधीच भाषेचा दर्जा दिलाय तरी या भाषेच्या दर्जानंतर मराठी वाचकांचं प्रमाण वाढणार कसं याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि काही करायचं नाही। लहान मुलांच्यावर संस्कार करण्याची संधी आहे। पूर्वीच्या काळात औषधं कडू असायची, मुलगा घेत नसायचे, त्या मुलाला तोंडाला बाटली लावून आपण औषधं देतो,
किशोरीताई तुम्हाला आहे ना अनुभव, म्हणजे मुलांचा नाही तुमचा अनुभव, तुमच्या आईनी वडिलांनी तुम्हाला तसं बरं केलं आहे. आपल्या मुलांच्यासाठी नातवांच्यासाठी हे करावंच लागेल की तुम्हाला आवडू नवडाव तासभर बसा आणि मग त्यांची एक शेवटची अट असते की आम्हाला काय देणार तुम्ही, तर त्यांना सगळ्यात आनंदाचा क्षण सांगा, मराठी बोलला की मोबाईल देऊ तुम्हाला खेळायला. पण मराठी लिहिल्यावर देव, बोलल्यावर देव, वाचल्यावर देव. याच्याशिवाय आपल्याला हे मराठीचं महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याला मर्यादा आहेत. ह्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात. मी रामराजे साहेबांना सांगितलं इच्छितो की नेहमी मी शेक्सपियरची तुलना, आचार्य अत्रेंची तुलना शेक्सपियरशी करतो. नारायणभाऊ शेक्सपियर कसे होते मला माहीत नव्हतं, पण एक सवय आहे. मी अत्रेंच्या तालमीत तयार झालो आहे, पवारसाहेबाच्या तालमीत मोठं बोलायचं आणि त्या दिशेने वाटचाल करायची. कदाचित यशस्वी होईल का नाही माहीत नाही, पण मी ठरवलं की अत्रेंचं स्मारक मला शेक्सपियरसारखं करायचं. मला माहीत नव्हतं शेक्सपियरचं स्मारक कसं आहे. मी 1998 साली शेक्सपियरचं स्मारक पाहण्यासाठी स्टॅटफर्डला गेलो, लंडनला. आणि काय पाहिलं, गाव म्हणजे स्मारक. तिथली नदी, तिथली शाळा, तिथलं गाव, तिथले पोहण्याचा तलाव, तिथलं हायस्कूल, ही सगळी म्हणजे शेक्सपियरचं स्मारक. मी तिथं गेल्यानंतर अत्रेंची पुस्तकं दिली आणि माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत मी त्यांना सांगितलं की शेक्सपियर हे कलाकार होते, साहित्यिक होते, नाटककार होते, विडंबनकार होते. पण आमच्या हातरी त्याच्यापेक्षा पटीनं हे सगळे असून पुढं काय होते, ते पत्रकार होते, ते शिक्षक होते, ते लेखक होते, ते वक्ते होते, ते राजकारणी होते, ते शिक्षक, सगळ्या क्षेत्रामध्ये अत्रे होते. तरीही अत्रे जगाला कळाले नाहीत, शेक्सपियर कळाले. कारण शेक्सपियर हे इंग्रजीत होते, अत्रे हे मराठीत होते. म्हणून मी त्यांना माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत भाषेत सांगितलं, कारण मी 8वीपासून इंग्रजी शिकलो आहे. तुम्ही सगळे भाग्यवान लोक आहात जे पहिलीपासून इंग्रजी शिकतात. आणि मग मला त्यांच्या चेहऱ्यावर काही सुख दुःख काही जाणवलं नाही. मी एवढं धाडसाने बोललो की आमचे अत्रे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ होते, पुढं होते. आमचे मित्र होते डॉक्टर निरगुडे, आनंद निरगुडे, बाळ बंधू त्यांचे. म्हटलं डॉक्टर साहेब मी एवढं जोरात बोललो, त्यांना काही कळालं नाही, त्यांच्या चेहऱ्यावर काहीच नाही. म्हटलं अरे तुझं इंग्रजी त्यांना कुठं कळाले, इंग्रजी कच्चा असल्याचा मला फायदा झाला तिथं. म्हणून अत्र्यांनी नाटककार म्हणून सुद्धा त्यांची ख्याती मोठी होती. शेक्सपियर 36 नाटकं लिहितात, अत्रे 26 नाटकं लिहितात, सगळी लोकप्रिय नाटकं. मोरूची मावशीपासून, प्रेम संन्यासपासून, ब्रह्मचारी, लग्नाची बिडी, एक ना अनेक. पण केवळ भाषेमध्ये आमच्या अत्रे अडकले. म्हणून आमचा प्रयत्न आहे की आमच्या मुलांना तर मराठी शिकूच, पण अत्र्यांचं हे वाङ्मय इंग्रजीतून पुढं कसं जाईल याच्याबद्दलचा सुद्धा आपण प्रयत्न करूया. अत्रे विनोदवीर म्हणून त्यांची ख्याती फार मोठी झाली. त्यांच्या बाकीच्या लिखाणापेक्षा ते विनोदी अत्रे, विनोदाचे बादशाह म्हणून त्यांचा उल्लेख झाला. आणि अत्रे नेहमी सांगायचे विनोद ही वाङ्मयातली अहिंसा आहे आणि शिव्या ही हिंसा आहे. आपण सगळे अहिंसक लोक आहोत, म्हणून आपण अत्र्यांच्या ह्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. विनोद निर्माण करायला, हसायला काही मर्यादित स्नायूंना ताणावं लागतं राहुल, पण रागवायला मात्र बरेच स्नायू लागतात आणि शरीराची हानी होते. त्यामुळे आम्ही तो सगळा वर्ग तयार केलेला आहे, हसणारा, हसत हसत बोलणारा, हसत हसत सहन करणारा, तणावमुक्त असा एक वर्ग सासवडमध्ये तयार झाला आहे. बऱ्याच वेळा विनोद सांगणे, तो समजून घेणे, समजल्यावर दाद देणे ही गोष्ट जमत नाही. पण सासवडचे आमचे रसिक इतके तयार आहेत की विनोद झाल्यावर कळण्याचा प्रश्नच नाही. वक्ता बोलत असतानाच त्यांच्या लक्षात येतं की बघता आता विनोद होणार आहे. एवढी संपन्न अशी ही अत्रे साहेबांची भूमी आहे. राजकारणी आणि साहित्यिकांच्या मध्ये नेहमी चर्चा होती की राजकारण्यांचा काही साहित्याशी संबंध नाही. खरं म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब किती मोठे साहित्यिक होते याची कल्पना न केलेली बरी. पवारसाहेब लिखाण करतात. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिणारे नेहरू किती मोठे होते. महात्मा गांधींचं वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. आंबेडकरांची पुस्तकं ही सगळी राजकारण्यातली माणसं, साहित्याची जाण असणारी होती. यशवंतरावजी चव्हाण साहेब असं म्हणतात की ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक होतील तेव्हाच मराठी भाषा टिकेल. म्हणून प्रमाण भाषा ही लोकभाषेशी मिळती जुळती असली पाहिजे. मला ते पाठ करून तर सांगणं शक्यच नाही, वाचल्याशिवाय कळणार नाही. इतकी प्रबलग आणि उंचीची भाषा वापरणारे साहित्यिक राजकारणामध्ये होते.
आचार्य अत्रे राजकारणात असून साहित्यिक होते आणि साहित्यात असून राजकारणात होते. ते नुसते राजकारणी नव्हते. पुणे महापालिकेचे नगरसेवक होते, स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कितीतरी गोष्टी एका वर्षात करू शकतो माणूस. अत्र्यांचंच ते व्यक्तिमत्व आहे. एकाच वर्षामध्ये पुणे महापालिकेच्या, पुणे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्याचं डांबरीकरण सुरू केलं, सार्वजनिक बस वाहतूक सुरू केली, शिवाजीनगरचं नाव, भांबुर्ड्याचं नाव शिवाजीनगर केलं, रे मार्केट नाव बदलून महात्मा फुल्यांचं नाव दिलं, गॅसचे कंदील गेले, गॅसचे कंदिलाचे दिवे गेले, गॅसचे दिवे लावले. पण अत्रे एवढे मिस्किल होते की त्यांना एकदा विरोधकांनी विचारलं त्यांच्या सभेमध्ये, तुम्ही सांगताय कंदील गेले आणि दिवे लावले गॅसचे, हे खरं नाही अत्रे? ते म्हणले, कसं खरं नाही? खरं आहे, आम्ही सगळे कंदील काढलेत. चला म्हणले, मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. अंधार पडल्यावर ते एका दिव्याच्या ठिकाणी ते गेले एका खांबाला, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते गॅसचीही बत्ती होती आणि रॉकेलचाही दिवा चालू होता. बघा म्हणले, तुम्ही काय सांगताय? अरे अत्रे म्हणले, बरोबर आहे, ते आम्ही मुद्दाम केलेला आहे. हा गॅसचा दिवा नीट चालतोय का नाही पाहण्यासाठी कंदील ठेवला आहे. अपया. आणि म्हणून अत्र्यांची प्रगल्भता इतकी मोठी होती, त्यांचे विनोद चपखल होते. काही वेळेस लक्षात येत नाहीत, पण सासूरच्या व्यक्तींना, नागरिकांना अत्र्यांचे विनोद लक्षात येतात. मी याच्यासाठी सांगतोय की समजू हसायचं काम करावं लागेल, कारण आता मी जाहीर केलं की तुम्हाला सगळं लक्षात येतं. दोन मित्र होते ना अत्र्यांचे. एक मित्र एका मोठ्या कुत्र्याला घेऊन अत्र्यांच्याकडे गेले. म्हणले, ओळखा पाहू हे काय? कारण ते कुत्रं मोठं होतं. त्यांना वाटलं अत्रे म्हणतील हे गाढव आहे. कुत्रं गाढवासारखं होतं. अत्रे म्हणले, मला काय सांगतो, मी ओळखले की. म्हणले, सांगा बरं काय आहे ती? अरे ते म्हणले, या गाढवाला कुठे घेऊन फिरतोय? ते म्हणले, फसला का नाही तुम्ही? कुत्र्याला गाढव म्हणला नाही म्हणले, मी कुत्र्यालाच म्हटलोय या गाढवाला कुठे घेऊन फिरतोय. एवढी प्रगल्भता होती अत्रे साहेबांच्या मध्ये. पण विनोद अत्रेच करतात असं नाही, आपणही विनोद एकत्र बसल्यावर किती हास्य मस्करी होती, किती टाळ्या मारतो आपण. मुली मुली, महिला महिला तर किती बोलतात, कोणालाच काही कळत नाही. त्यांचं त्यांना कळतं का नाही माहीत नाही, पण हसत असतात, गप्पा मारीत असतात. प्रसन्न व्यक्तिमत्व तीच विनोद करू शकतात, तीच विनोद समजतात. आणि सासवडमध्ये ती पार्श्वभूमी आहे. मी कालच एक विनोद वाचत होतो. दोन मित्र होते आणि एक मित्र त्यातला जेलमध्ये गेला आणि त्याला ते भेटायला गेले. आणि त्याच्या असं लक्षात आलं की 2-3 दिवस मी भेटायला जातोय, पण याला कुणीच भेटायला येत नाही याच्या घरचं. ते म्हटले, अरे तुला कुणी नातेवाईक आहेत का नाही? आई वडील भाऊ बहीण? ते म्हणलं आहेत की. म्हणले, कुणीच भेटायला येत नाही. ते कुठे आहेत? ते म्हणले, जेलमध्येच आहेत. त्यामुळे भेटायचं काय मुद्दा नाही. दोन दारुड्याचा संवाद मी परवा असला. ते दोघेही दारू पिलेले होते. दारू पिल्यावर मग ते मोकळेपणाने बोलतात. न्यायाधीश साहेब, त्यांना वाटलं केसच आली काय आपल्याकडे. तो एक जण म्हटला, मला सांग तुझी काय इच्छा आहे, तुला काय व्हायची? मला सांगू का? म्हणजे सांग, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. होता येईल का? ते मला सध्या नाही. म्हणलं का? म्हणलं मी राजीनामा दिलेलाच नाही. मला असं वाटतं की विनोद इतके चपखलपणाने होत असतात. आणि अशा एका चांगल्या पार्श्वभूमीवर आपण आचार्य अत्र्यांचं 28वं साहित्य संमेलन करतो आहोत. हळूहळू 28 वर्ष झाली, अनेक वर्ष ते चालेल. पण साहित्य संमेलनाच्या नंतर, अखिल भारतीय संमेलनाच्या नंतर सासवड, सोपानदेवाचं गाव, अत्र्यांचं गाव, साहित्य परिषद आणि अत्रे प्रतिष्ठान यांना प्रचंड व्यासपीठ तयार झाले, यांना नाव तयार झाले. त्या नावाला कायम राखण्याचं काम आम्ही सगळे लोक करत आहोत. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही सोपानदेवाच्या गावात जन्माला आलेलो आहोत, आम्ही अत्र्यांच्या गावात जन्माला आलेलो आहोत. हा अभिमान मनाशी ठेवून आम्ही जन्मभर वाटचाल करू. आम्हाला दरवर्षी प्रश्न पडतो की कोण पाहुणे बोलवावं, कारण आमचं संमेलन आता इतकं उंचीवर गेलेलं आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्याच्या विचाराने आम्ही ठरवलं की यावर्षी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेच पाहुण्याला योग्य आहेत. आणि ते किती वेळात आले? ते वेळेतच आले. मी त्यांना फोन करत होतो, कुठवर आले? ते म्हणले, अरे मी पोचतो रे, तू कशाला सारखा फोन करतोय? ते मला अरथुरं बोलतात. मी आत्ताच त्यांना म्हटलं, त्यांचे बंधू म्हणले तुम्ही एका वर्गात होता का? नाही म्हणलं, आमचा काही संबंध नाही. पण केवळ म्हणजे केवळ आपण आईला अरथुरं बोलतो बऱ्याच ठिकाणी. मला एवढा आनंद वाटतो जसं मला मी रामराजे माझ्याशी बोलले की मी मंत्री झाल्यासारखं मला वाटतं. इतकं छान आहे.
आणि ते आल्या गाडीतून उतरले होते. म्हणलं रामराजे साहेब, ते म्हणले आलो ना वेळेत. आलो म्हणले, तुम्ही घड्याळवाली माणसं आहात, वेळेतच येणार. थांब म्हटले, ते जरा नंतर सांगतो तुला. पण या पद्धतीनं कृष्णा खोरे महामंडळाचं जे काम केलं दुर्गाडे सर, जे महाराष्ट्रात तुम्हाला पाणी दिसतंय, ऊसाचं क्षेत्र दिसतंय, बागायताचं क्षेत्र दिसतंय, त्याच्यामध्ये 95 साली अशी घटना घडली की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 42-43 लोक अपक्ष निवडून आले. त्याच्यामध्ये रामराजे आले आणि त्यांनी पुढाकार घेतला. पण तो पुढाकार घेताना सुद्धा त्यांनी पवार साहेबांशी विचारून केलं. मला माझी जी माहिती आहे ती की साहेब आम्हाला आता सत्तेतच जावं लागेल, पण सत्ता तर त्यांची आलेलीच आहे, पण आम्ही काहीतरी नवं मागतोय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मी कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती मला करायची. त्यांनी ती केली. त्याच्यामधूनच पुरंदर उपसा झालं, त्याच्यामधूनच जाणाई शिरसाई झालं. पुरंदरचं जे चित्र बदललंय त्याच्यामध्ये रामराजे साहेबांची महत्त्वाची भूमिका होती. आणि म्हणून तुमचं मी स्वागत करतो, पुरंदरवासियांच्या वतीनं अभिनंदन करतो. एका मोठ्या घराण्यात जन्माला आल्यानंतर सुद्धा सामान्य पद्धतीनं राहणारे जे कोणी राजे कुटुंबातले लोक असतील त्याच्यामध्ये रामराजांचा स्तर फार वरचा आहे.